हिप हॉप से प्यार की टेंशन में मेरे माँ से पहले मुझे मरना है। गुजरा बहुत 14 की उम्र में मैंने शुरू किया कलाकारी, 17 की उम्र में ये फ्लेक्स करे गुने पाकरा आजाद आजाद केलं तुला। हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं एजी अतिश ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. सो मित्रांनो, आजचा न्यू फ्रेश ब्लॉग आणि चाललो आहे मित्रांनो आज रील शूट करायला. काही फ्रेंड्स आहेत ओल्ड जे टिकटॉकला आम्ही व्हिडिओ काढायचो कोलॅबरेशनमध्ये. सो आज चाललो आहे त्यांना भेटायला आणि व्हिडिओ पण शूट करणार आहे. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा. घरातनं निघालो आहे. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. टिटवाळा स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता ट्रेन आहे. सो चलो आता आपण ट्रेन पकडू आणि जाऊया ठाण्याला. सो इथून पकडायची आहे बस बस बस. सो हाय फ्रेंड्स, आता जस्ट मी ठाण्यामध्ये उपवनला पोहोचलोय आणि फ्रेंड लोकांची वाट बघतोय. सो हाय फ्रेंड्स, हा उपवनचा बॅक गेट आहे आणि बॅक गेटला इथं एंट्री केल्यावरती बघू शकता 51 फुटाची विठ्ठलाची मूर्ती बघू शकता. पांडुरंग विठ्ठलाची मूर्ती 51 फुटाची. ही आता नवीनच झालंय मित्रांनो उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. एक नंबर वाटतंय आणि बघू शकतात हा पूर्ण उपवन तलाव. सो फ्रेंड्स येतील मग आपण व्हिडिओ शूट करूया. व्हिडिओवर कंटिन्यू राहा. हाय फ्रेंड्स, हाय कर. हाय, हे आपले सगळे मित्र. हे हाय कर मित्रा. नाश्ता येते. आता आमचा शूट चालू आहे इकडे उपवनला. व्हिडिओवर कंटिन्यू राहा. सो हाय फ्रेंड्स, आमचं शूट वगैरे झालंय. हे सर्व आर्टिस्ट बघू शकतात. भावी नगरसेवक मानपाडा मित्रांनो, जय भीम. सॉरी जय भीम. मानपाडापासून भावी नगरसेवक. नाव नमस्कार, जय शिवराय, जय लवजी, जय भीम. सगळं आपल्याकडे इथं आहे ठाण्यामध्ये. सुमित आनंद साबळे माझं नाव आहे. ही पागल डोक्याची रजनी. हे बाकी सगळे आपले भाई लोक बघू शकता तुम्ही. कुणाला पण तुम्ही विचारू शकताय. कोणाला पण तुम्ही विचारू शकता रजनी कोण आहे, पागल आहे का? पागल आहे. आणि हे सगळे मेंटल जे माझ्या समोर राहतात ते सगळे मेंटल व्यक्ती शिकवायला आले. ऐकून चालेल. ते व्हिडिओ मध्ये ते मनावर ना घेऊ. त्याच्या आधीच हिला जे पागल बोललो ते मनावर ते मनावर घ्या. 100% खरे असं बोललो. हाय फ्रेंड्स, सो आम्ही आता आलो तो उपवनला आणि उपवनला पण रॅपर आहेत. तू बघितलं ना रॅपर किती एक नंबर. आम्ही व्हिडिओ पुढे क्लिप टाकूच. एवढे रॅपर आहेत ना, सर्वांचे क्लिप टाकणार नाही पण जे 2-3 रॅपर आहेत त्यांचे क्लिप टाकलेले आहेत बघा ना. त्यांनी रॅप मध्ये ठाण्याला रिप्रेझेंट केलंय. तुम्ही बघा MS04 MS तुम्ही पण बघा. मजा येईल तुम्हाला कंटिन्यू. आणि आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. से हिप हॉप से प्यार की टेंशन में मेरे माँ से पहले मुझे मरना है। कांटों के रास्तों पे चलना है, बड़े काम बड़े लोगों से मिलना है, तेरे औकात से ज्यादा मेरे खर्चे। पीस लाइफ जीता नाम मेरा चर्चे में, वन रूल मेरे बाप जिससे बनना है। परत गाना मतलब आपका फिर पड़ता है, गाने पे गाने फिर मार्केट पूरा आपला है. या शांतता ठेवा जब वास्तव में गुनेगारी भाईगिरी तेरे बसता नहीं. साइकी दीवानी किसी हम डरते नहीं. गैंग लाइफ सोलो वाइफ क्रिमिनल माइंड. एक वीडियो मिलियन पे करता शाइन. 2025 में पासा किया बट्टे हाइप. मेरे गाने सुन तेरे खोटे राइम. एक काम करा नाम मला सुमडी में. पीस लाइफ गाना मागता सबकी स्टोरी पे. मुलगा असून पण काम करतो पोरीचे. हे रॅप पर खाली बटा शोपीस है. किसका सुन मत रो आखिर तू चल छोटे. वन मैन शो रहता मैं लौकी में. कौन कायर ने सब यहाँ पे पहुंची है. भागेगा दूर से तू बच्चा में आऊंगी. बड़े पे ध्यान दे बच्ची तू अभी छोटे.
पिछले 7 महीने पहले से मेरा बीपीएन स्क्रिप्टेड तोड़ डाली हाथ पैर, ये तोड़ डालते हाथ पैर या मेरे साथ वाले भूत मारते, तेरे जैसे बच कहानी को छोड़ डालते, छोरा मारे गुनेगारी ये नहीं कल्चर है, ओनली पीस लाइफ इज फॉर ओरा नेचर से, भैया को चाम लिए स्टेशन पे, नहीं चालू के मेरा वो बेचन से, हिप हॉप से प्यार किया टेंशन में, मेरे वहां से पहले मुझे मरना है। फोन से आवाज करो जोर से, मैं बाकी सोच के तुम सुनो अभी गौर से, लिखने को जमता नहीं खुद को रैपर बोलता है, मेरे पास सीखने वाली सीधा बेटा बोलता है, तेरा होमी मेरे गाने ऑन लूप सुनता है, करने राइम गूगल से तू वर्ड ढूंढता है, मैं सुनता एमी कृष्णा रब तू लेजी सुनता है, अगर रैप गेम में पबजी तो तू सबसे बड़ा बोट, इसको बनना नहीं इंसान यहाँ पे सबको बनना गोट, ये वो नबी रैप लिखनर इन्हें पसंद सीधे मौत, इसका गला दूंगा गोट, ये शाना बजरा बहुत, 14 की उम्र में मैंने शुरू किया कलाकारी, 17 की उम्र में ये फ्लेक्स करे गुनेगारी, 18 की उम्र में मैं हो गया मैच्योर, मेरे गाने फुल ऑफ फ्लोज, तेरे गाने करे बोर, मैंने देखी मेरी हार तभी जीत के खड़ा हूँ, तू डरता अपने बाप से मैं दुनिया से लड़ा हूँ, आते जाते ताने मारे लड़के करे टीज, मैं हो जाता हूँ सैड मेरे गाने देते पीस, आई एम दी ओनली वन रैपर इन माई हुड बीट्स, तभी बातें करूँ हक से ना फील करूँ शाय, तेरे जैसे घूमते हैं मेरे दाएं बाएं, आई डोंट गिव देम फक, मेरे यार सारे ठग, तेरा पेट है खराब तो तू गानों में ना हक, यो M04 से आवाज करो जोर से, मैं बातें लिखूं सोच के तुम सुनो अभी गो। बाबा बाबा आळू घ्या ठाणे जिल्ह्यात गातोय रे आतिश भाईचं नाव. अरे भाई बघा नवीन नवरी लग्नाच्या तयारीमध्ये फुल, आमच्यासोबत व्हिडिओ काढायला पण नाही आली. मॅडमला शॉपिंग करायची होती ना लग्नाची. ठाण्यामधली रील स्टार. तिची आयडी सर्च करू शकता. ही आयडी सांग तुझी. साक्षी खरे 014. हे काय होतं मग असं साक्षी खरे मग 14. तुझी बहीण आता दिसली आम्हाला गेली. हा गुड्डी. ती बाहेर गेली कुठे काय नाही. ते तेव्हा. मी काय बोलते लग्न काय करते पण एवढ्या लवकर काय घाई काय घाई त्याला दुसरं कोणी चॉईस केलं मग काय. होतं, मग विश्वास नाही होणाऱ्या नवऱ्यावर विश्वास नाही पोरं डायरेक्ट बोलते की त्याला कोणी दुसरं चॉईस केलं तर विश्वास नाही का. विश्वास आहे रे. पण जनरेशन तशी राहिली नाही ना असं बोलायचं. जनरेशन तशी राहिली नाही कधी पण काही होऊ पण शकते. पोरांना पोरी कधी पण आवडून जातात. मुलींना पण आवडतात ना पोरं मग असं पण होऊ शकतं आहे का नाही रे. गाणं वाजल पाकरा आजाद आजाद केलं तुला. सर नक्की हिच्या लग्नाला हे लग्न कधी बोलली एप्रिलला 26 एप्रिलला लग्न आहे आणि इथं या मैदान इथंच हळद आहे. नक्की या तुम्ही ऍड्रेस सांगून टाकू. वर्तक नगर शास्त्री नगर. सो हाय फ्रेंड्स आता आम्ही ठाण्यामध्ये आलोय आणि ठाण्यामध्ये आता जॅकेट घ्यायला आलोय मी. जॅकेट बघा गर्दी बघा किती गर्दी फुल गर्दी आहे फुल गर्दी. जॅकेट घ्यायला आलो. ब्लॉग चालू आहे ब्लॉग युट्यूब ब्लॉग आहे का बोलला ना. सो बघा किती गर्दी आहे. सो आता मी जॅकेट घेतोय भाऊकडनं. सो बघतो आता मी जॅकेट आणि मग तुम्हाला दाखवतो प्राइस वगैरे सर्व सांगतो व्हिडिओवर कंटिन्यू. सो हाय फ्रेंड्स आता आम्ही माझा मित्र आणि मी गेलो होतो जॅकेट घेण्यासाठी पण आम्हाला जॅकेट भेटलं नाही. सगळे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल होते पण मला एल साईज पाहिजे होती ती नाहीये. नेक्स्ट टाइम कधी ठाण्यात येऊ नक्की येऊ. आता सो आम्ही काहीतरी खायला आलोय भूक लागली. काय काय घे सँडविच आहे मी यांना खाऊन देणार नाही कारण की मला खूप भूक लागली. आम्ही तिघं मिळून खाणार आहे आणि त्याच्यानंतर हिला जे खायचंय ते आम्ही नंतर बाहेर जाऊन खाणार. चलो भेटूया व्हिडिओवर कंटिन्यू राहा. हाय फ्रेंड्स आता जस्ट मी पोहोचलो टिटवाळ्याला आणि बघितलं तुम्ही जाताना व्हाईट टी शर्ट होतं आणि येताना ब्ल्यू तर थोडा चेंज केला होता गेटअप. फोटोशूट करायचं होतं त्यामुळे. सो मित्रांनो पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. मी आता जस्ट घरी पोहोचेल 10 मिनिटात. आता टिटवाळा स्टेशनला आता घरी 10 मिनिटामध्ये पोहोचेल. तर ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच आपले लाईफस्टाईलचे ब्लॉग फॅमिली ब्लॉग कंटेंट ब्लॉग सर्व काही ब्लॉग येतच राहतील. ट्रिपचे पण ब्लॉग येणार आहेत आता पुढे. सो व्हिडिओवर कंटिन्यू राहत जा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.